तेवढ्यामध्ये द्रौपदीला विचारलं, अगं याला दंड काय द्यायचंय? द्रौपदीने सांगितलं, सांगू तुम्हाला, सोडून द्यायला. दया, क्षमा, शांती, तिथे देवाची, देव उभा राहिला नाही त्यांच्या पांडव. बाकी कितीही वाईट वेळ असू द्या, त्यानं सोबत उभा आहे. याचं कारण काय? तिथं दयाही आहे. याचं कारण काय? तिथं शांती आहे. याचं कारण काय? तिथं क्षमाही आहे. हे तिन्ही एकत्र आहे, म्हणून देव मागे पुढे उभा आहे. नाही का? आणि आघात निवारया, देव साधं सोपं मागे पुढे नाही गेला. हे तीन ज्याच्या घरात असतील तिथं देव मागे पुढे उभा आहे, काम करायला तयार आहे. विचार, पण हे तिन्ही सोबत असते पाहिजे. आई ऐका ना, द्रौपदीनं सांगितलं याला सोडून द्या तुम्ही. का? तर कदाचित याचं दुःख मला माहित आहे. याचं दुःख आईला, मला माहित आहे, माझं लेकरं गेलं ना, त्याचं दुःख जे मला आहे ना, याला मारल्यानंतर त्याच्या आईला किती दुःख होणार आहे याची जाणीव फक्त मला आहे. तुम्हाला विनंती, याला सोडून द्या. ऐकताय? विनंती केली, सोडलंय गडा.